लातूरच्या देवणीत बांबळी गावात शेतकऱ्याचा बैल वीज कोसळून दगावला तर दुसरा बैल खरेदी करण्याची ताकद नसल्याने शेतकऱ्याला नांगराच्या दुसऱ्या बाजूला पत्नीला झुंपावं लागलं। आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय। संबंधित मंत्री आणि आमदारांनी या घटनेची तात्काळ दखल घेण्याची रोहित पवारांनी मागणी केली। देशाचं पोट भरावं यासाठी राबणाऱ्या अन्नदात्याच्या कुटुंबाला जनावरांची जागा घ्यावी लागत असेल तर हे केवळ दुःखदच नाही तर अत्यंत वेदनादायी असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। दरम्यान बैल घ्यायला बियाणं घ्यायला पैसे नसल्याची प्रतिक्रिया या शेतकऱ्याने दिली। बैल घ्यायला पैसे नाहीत, पैसे नाहीत, काहीच नाही, बी घ्यायला नाही, काहीच नाही पैसे। आणि काढून घेतलेले होते बैल, ते बी गेला, सगळंच गेलं साहेब। आता का करा, लोकांचे पैसे व्याजानं काढून मग बैल घेतले होते। केलेले। किती एकर शेती करता तुम्ही वगैरे? आता तुम्ही तर म्हणजे खांद्यावर आऊत घेतलेला आहे। 8 एकर साहेब, 8 एकर केलं। पाऊस पडला, एक बैल गेलं, वीज पडली, आता दोघं हे का बैल आणि मी आऊत झोपलो। आता पैसा नाही, आधीला नाही, ह्याचे काढलेले पैसे होते ते खर्चून काय बैल घेतलो, काहीच नाही आता जवळ। पेरणी नाही, घालणं नाही, मारणं नाही, ट्रॅक्टरला तर भाव दुनियाचा आला आता। म्हणजे लोकांची शेती करूनच तुमचं म्हणजे कुटुंबाचं उदरनिर्वाह? कुटुंबाचा शेती करूनच। ज्या दिवशी नैसर्गिक आपत्ती झाली, वीज पडली, तो बैलावरती वीज पडलेली होती, त्याचा मृत्यू झाला। तात्काळ आमचं प्रशासन म्हणजे तलाठी मंडळाधिकारी स्पॉटला पोहोचले, पंचनामा केला आणि तात्काळ संबंधित डॉक्युमेंट आम्ही जमा केले आणि ते ऑनलाईन पण केले। आपण CMP पद्धतीनं नैसर्गिक आपत्तीच्या GR नुसार 32,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आजच पडतील। आपण CMP पण केलेलं आहे, त्याला आपण अप्रुव्हल दिलेलं आहे, जेणेकरून प्रशासनाला आपण मदत केलेली आहे।